स्वाईन फ्लूने बुधवारी सायंकाळी 7:30च्या दरम्यान पंढरपूरच्या 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे। या महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने तिला पुण्यात उपचारासाठी आणण्यात आले होते। उपचारादरम्यान तीव्र संसर्ग, निमोनिया व डायबेटिसमुळे तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते। त्यातच तिचा मृत्यू झाला। सोलापूर जिल्ह्यातील तारापूर येथील महिलेला स्वाईन फ्लूची लक्षणे दिसत असल्याने सोलापूरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। या महिलेच्या घशाचे द्रव तपासणीसाठी सोलापुरातील खासगी तपासणी संस्थेत पाठवण्यात आले होते। त्यानंतर 24 जुलैला तपासणी अहवालात तिला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले। पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करतेवेळी तिचा मृत्यू झाला। शहरात 369 स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडले आहेत, तर बळींची संख्या 75 वर गेली आहे। अजूनही 22 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल असून त्यातील 13 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे। तर आतापर्यंत 272 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे।